हॅलो फ्रेंड, गुड इव्हनिंग. स्वागत आहे तुमचं माझ्या आत्ताच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर बघू शकता मी शेतातून आलेली आहे आणि फ्रेश वगैरे झाले, पण तरी पण मी फ्रेश वाटत नाही कारण माझा चेहरा खूपच खराब झाला आहे. बापरे, हद्दपार खराब झाला आहे चेहरा माझा. व्हिडिओमध्ये तर उगं बत्तर दिसायला लागला आहे. खरंच नॅचरलमध्ये असं जर बघायला गेलं तर असा चेहरा दिसत नाही, पण आता लयच खराब झाला आहे. असं मला तर काही कोणाला दाखवायचं नाही, जे आहे ते तुमच्या समोर आहे, रिअल आहे. तर दिवस मावळा गेलाय आणि आईन ते गेले दळण आणायला. खरं तर दळण आणायला मला जायचं होतं, पण दळणं 2 होते आणि माझी लय मान दुखती, त्यामुळे मी नाही गेले. आईन वडील दोघं पण गेलेत आणि मी घरीच आहे. आणि आता दिवस मावळाच्या आधी म्हणलं चला एक रील आणि व्लॉग बनवून घेऊ. दिवसभर टाईम पण भेटला नाही व्लॉग बनवायला, म्हणजे टाईम पण नव्हता आणि प्लस चार्जिंग सध्या नव्हती. मग आता मी घरी आले आणि इकडं बघा आमच्या म्हशीला पाणी पाजवलं. बघू शकताय तिकडं शिळी घेऊन आले, पुढं शिळी तिथं बांधली, जगून बसली. आता शिळीनं आमच्या लई धोका दिलाय, ती प्रेग्नेंट नाही आहे, खाली आहे. त्याच्यामुळं वडील तिला विकायचं म्हणतायत. बिचारी उद्या जाणार आहे ती, शिळीला विकायला लागलेत. आणि इकडं बघा हे आमच्या आईनं इथं कांदे लावले होते, किती मोठे कांदे होते, ती कांदे काढले आणि दुसरे कांदे लावले. आणि हे मिरच्याचं रोप बघा, मिरच्याचं रोप किती छान आले. पण काय सांगावं तुम्हाला, ह्या मिरच्या एवढ्या भारी आल्यात, एवढ्या भारी तुम्हाला दाखवते. बघू शकता किती छानपैकी म्हणजे अशा मिरच्या आल्या. तर मिरची सध्या किती सुंदर आली, पण एवढं फसलं ह्या रोपामध्ये, इतकं हद्दपार फसलं. आणि फसलं म्हणजे अजिबातच मिरची तिखट नाही आहे. आज आम्ही ठेचा बनवला होता आणि डाळीचं वरण बनवलं होतं, तर त्याच्यामध्ये हीच मिरची वापरली होती. पण एवढ्या मिरच्या म्हणताना अशा सपक छार मिरच्या येतात, कसलीच मिरची तिखट लागत नाही. इकडं बघा थोडी थोडी मेथी सध्या टाकली होती आईनं, आता इथे सगळी भाजी खोडून नेली. बघितलं तुम्ही त्या दिवशी किती मोठी मेथीची भाजी बनवली होती, आता परत येईल. इकडं वांगे सध्या एवढे वांगे लावलेत आणि त्या दिवशी माळवं लावलेलं खाली लावलंय तिकडं, ती सध्या झाडं खूप छान आलेत. म्हणतात ना केल्यानं काही पण होत असते, तसं केल्यावर काही बी होतंय. आता तर काय उन्हाळा दिवस आला, आता एवढे काही खास शेतात कामं नसतात. आता कुरड्या पापुड्या घालायचे दिवस आहेत. हरभरा वगैरे काढून झालं, शेतातले हे जे गवत वगैरे आलंय ते लगेच कापून घ्यायचं, पुन्हा हरभऱ्याची मळणी करायची, परत विकणं झालं की घरातली कामं आली. काय कुरड्या पापड्या चिप्स असं काय 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 करावं लागते उन्हाळ्यात खायचं. तर बघा तिकडं कुत्रं कसं झोपलंय, बघू शकतंय. बंड्या उठ लवकर. बघितलं शिपटी हलायली, कू कू कू. ते उठणार नाही, त्याला लय कंटाळा आलाय, फिरून आलाय. तर असो. तर मित्रांनो, व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे, मी तर आईवडिलाकडेच राहते एक किती बघा म्हणजे 2017पासून म्हणले हिशोब करा किती दिवस राहते. तर ज्या ज्या नवीन लोकांना माहीत नाही त्यांच्या माहितीसाठी सांगते की मी माझ्या आईवडिलाच्या घरीच राहते. आणि खूप म्हणजे बाहेर बाहेर राहायची मी, बरं का. आमचं काही जमत नव्हतं घरी, त्यामुळे बाहेर राहायची. भावासोबत जमायचं नाही, भाऊजाईसोबत जमायचं नाही, आईसोबत जमायचं नाही, बाप्पासोबत जमायचं नाही. तसं मी बाहेर राहत होते, जास्त काही घरी राहण्यात आलं नाही. बाहेर राहण्यामुळं माझं कंटिन्यू चॅनलला व्हिडिओ राहिले नाहीत. राहत होते मोप माझे 2000 व्हिडिओ आहेत, हद्दीच्या बाहेर व्हिडिओ होते. यूट्यूबला 2000 व्हिडिओ म्हणजे किमान 1 लाख तरी सबस्क्रायबर असायला पाहिजेत. पण तसं लोकांनी आपल्याला सपोर्ट केलेला नाही आहे. लोक कसं भांडणं तंडणाचं बघायला. एकदा माझ्या आईवडिलाच्या घरी खूप भांडणं झाले होते, तो व्हिडिओ खूप व्हायरल झालेला, किमान 1-2 लाख व्ह्यूज गेलते त्याला. नंतर मी तो व्हिडिओ डिलीट केला, कारण लोक मला नावं ठेवायला लागली, काय काय बोलायला लागली. आमचे भांडणं झाले, खूप भांडणं झाले होते आमचे. तेवढेच एकदा भांडणं झालेले बाबा, लई भांडणं. मग ती व्हिडिओ रागाच्या भरात मी टाकलेला यूट्यूबवर. तेव्हाच तेवढं थोडं थोडं लोकांनी, म्हणजे तसल्या लोकांना बघायला आवडते, असं चांगलं दाखवलं की कोणी बघत नाही, असा विषय झालाय. त्यामुळे माझा चॅनल महाग पडलाय. पण काय म्हणते, थेंब थेंब तळसाचे, प्रयत्न करणं आपलं काम आहे. आणि कोणी नावं ठेवते, कोण काय बोलते ह्याचा तर विचार करीतच नाही मी तर करीत नाही, मला त्या विषयावर बोलायचं बी नाही. पण कोणी सपोर्ट करू नाही तर नाही करू, आपले डेली ब्लॉग डेली रुटीन हे दाखवायचे. आता आमचं घर येऊ का असं आहे, पावसाळ्यामध्ये आमचं हे घर सगळं पडणार आहे. जे आहे ते आता काही लोक हसतील आमच्यावर, आमचे दुश्मन आहेत ती, तर हसू देत. जे खरं आहे ते सांगणार आहे. आमचं घर पडणार आहे पावसाळ्यामध्ये. आणि वडील आमच्या यावर्षी सध्या घराला खर्च करणार नाही, कारण त्यांना बोर घ्यायचा आहे. गेल्या वर्षी बोर घेतला होता, फेल गेला, आता पण बोर घ्यायचं म्हणतात. त्यामुळं घराचं काम आमच्या राहणार आहे. मग अंबाजोगाईला रूम तर बघायचीच आहे. मी एक सेपरेट रूम बघणार आहे आणि त्यांची त्यांना एक रूम बघायची.
म्हणजे आम्ही सगळे एकत्र नाही राहू शकणार ना, बाहेर शहरात एवढ्या माणसांनी राहायचं म्हणले अवघड आहे. त्यासाठी मी तुटक राहणार आहे मुलांना घेऊन. नंतर मुलं शाळा भरली होतं हॉस्टेलला जातातच, पण पुन्हा वाऱ्या कौदाण्याचं लय अवघड आहे. आमचं दरवर्षी घर पडतं, एकतर आमचं असं रानात राहणं. बघा आमच्या शेजारी एक पण शेजारी नाही, इथून लांब लांब राहतात शेजारी. 1 एकर रान ओलांडून तिकडं ती लिंबाची झाडं बिडं दिसतात बघा, तिकडं लांब राहतात ते लोक. आम्हाला कोणी शेजार पाजार पण नाही. आमचं निवांत एकटं घर आहे, पण घर आमचं व्यवस्थित नाही. पण वेळ येता नक्कीच आमच्या घराचं काम होईल, मला खात्री आहे. आणि मी सध्या माझ्या आईवडिलाला सपोर्ट करेन, कारण त्यांना कोण सपोर्ट करणार आहे, आपण नाही तर कोण करणार आहे मग सांगा. तर असं मला तुम्हाला सांगायचं होतं की मी माझ्या आईवडिलाकडेच राहते, बाहेर राहत होते, आमचं जमत नव्हतं म्हणून. 2014 साली माझं लग्न झालेलं आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि मुलगा. मुलाचं नाव अभिषेक आहे आणि मुलीचं नाव अनुष्का आहे. तर मी गेल्या वर्षीपासून त्यांना अंबेजोगाई शहरामध्ये हॉस्टेलला शाळेत टाकले. मी धनगर समाजाची आहे. तर आमच्या समाजामध्ये 100-100 मुलाची स्कीम आलेली, त्या स्कीममध्ये मी त्यांचं ॲडमिशन केलं आहे. तर मी माझ्यासारखं स्ट्रगल कोणी केलंही नाही. आज तरी मी सुखी जीवन जगायला. इतक्या दिवस तर माझं प्रत्येक वर्षी दुखलं, प्रत्येक वर्षी. असा एक वर्ष सध्या नव्हता की माझं दुखत नव्हतं. डिप्रेशन, ताणतणाव, गोळ्या खाल्ल्या मी आत्तापर्यंत. किमान 1-1.5 महिना झालं बघा गोळी बंद आहे. मध्ये ॲडमिट होते ना तेव्हापासून मी गोळी बंद केली. ज्या माणसासोबत माझं लग्न झालं त्या लोकांनी जसं माझ्यावर आक्षिदा पडला तसं इतकं जर माझं वाटोळं झालंय ना, हद्दीच्या बाहेर वाटोळं झालंय बाबा. 2014ला लग्न माझं ह्याच गावात झालंय चांगलं हुमाधुमानं. 5-6 लाख रुपये खर्च केलाय मायबापांनी. एकुलती एक पोरगी मी त्यांना, आणि त्या लोकांनी मी त्यांना पास नाही, दिसायला चांगली नाही, माझं नाक मोठे, चेहरा पळपुटासारखा दिसतोय, नंतर मी उंच आहे, हिजड्यासारखी दिसते, ते टाळ्या वाजविणारे हिजडे, तसं म्हणले गेलं मला. तर दुसरी गोष्ट, सासरे न्यायला पिऊन आले. लग्न झाल्यावर त्यांचा नियम होता 16 दिवसाला सत्यनारायण करायचा. तर 16व्या दिवशी सत्यनारायण झाला आणि 16 दिवस मला आनंदात वागवण्यात आलं. आणि 17व्या दिवशी मी गावी निघून आले माहेरी. आणि 16 दिवस मला कुठं ठेव कुठं नाही केलं. आणि मला कल्पना सुद्धा नव्हती की माझ्या आयुष्यात एवढे भुंगे लागणार आहेत आणि ह्या घरी देऊन माझ्या आयुष्याचं एवढं काय वाटोळं झालं आहे म्हणून. पण काय म्हणताय, नंतर 16व्या-17व्या दिवशी मी गावी आले आणि 18व्या दिवशी, 19व्या दिवशी, 20व्या दिवशी, 22व्या, 23व्या, 24व्या आणि 25व्या दिवशीपर्यंत, म्हणजे तिथून आलेपासून एक 8 दिवस माहेरात राहिले. बघा आपली जुनी परंपरा आहे की नवरीला माहेरी लावते सत्यनारायण झाल्यावर, पण त्यांचा ती नेमधर्म होता 16 दिवसानंतर लग्न झाल्यापासून सत्यनारायण करणे. आणि त्या भागाला भूम तालुक्यात त्यांच्या साईडला तसे नियम आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. बरं ठीक आहे, काही का असाना. पण सासरा आमचा आता नाही आहे ह्या जगामध्ये राहिला. किमान एक 6 महिने होत आले, एक्सपायर झालाय, अटॅक आलाय त्याला. असो, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. शेवटी मरण तर चुकणार नाही, पण मला तर वाटतंय बघा माझा तळतळाट लागलेला आहे त्याला 100%. कारण चालता बोलता माणूस गेला अटॅक येऊन. तो काही मरायसारखा नव्हता. त्या माणसाला तर मुळात मी अजिबात आवडत नव्हते. तो न्यायला आला इथं गावाच्या एक किमान 13 ते 14 किलोमीटर अंतरावर आला की पडला. पिऊन आलेला होता आणि लग्नात आमचं एका शाळेवर लग्न झालेलं, आणि त्या लोकांनी नवरीच्या, म्हणजे मला पण लग्नात सोफा सीट दिला नव्हता, ते खुर्च्या दिल्या होत्या त्या टायमाला 2014मध्ये. त्या खुर्च्या, आणि शाळेवर लग्न होतं म्हणून शाळेतल्या खुर्च्या पण त्यांनी नेल्या होत्या. मग मी त्यांना सांगितले होते की बाबा ह्या खुर्च्या तुम्ही येताना घेऊन या. त्या खुर्च्या पण गाडीच्या मागं पॅक बांधलेल्या होत्या. सासरा 100च्या स्पीडनं येत होता. ह्याच टायमाला, आता दिवस मावळा, ह्या टायमाला त्याचा ॲक्सिडेंट झाला तिथं. आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा पाय तुटला. भयंकर ॲक्सिडेंट झाला त्यांचा जीव काय वाचला, पण ॲक्सिडेंट झाला. नंतर आम्ही कॉल करतोय सकाळपासून, कधी आलाय. मग ह्या टायमाला मी फोन केला. तर कशाच काय, तिथून पोलीस स्टेशन म्हणून वडगावच्या कोणीतरी कॉल, म्हणजे पोलीसवाल्यांनी फोन उचलला होता. म्हणले असं असं तुमच्या पाहुण्याचं झालंय, तुम्ही या, असं तसं. मग माझे वडील गेले ॲम्ब्युलन्स घेऊन आणि त्यांना उचलून आणलं. अंबाजोगाईच्या सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं गेलं. आणि तिथून मला ते नकोच म्हणायला लागले. आम्हाला ही मुलगी नकोय, पांढऱ्या पायाची, अपशकुनी आहे, हिच्यामुळंच. मग आमच्या सासरा म्हणायचं हिच्यामुळे मी लंगडा झालोय. सासू म्हणायची माझ्या नवऱ्याचा पाय हिच्यामुळं मोडलाय. कुठून आमच्या घराला साडेसाती लागली. माझ्या आईबापाला म्हणले आम्हाला काही मुलगी नांदवायची नाही, स्पष्ट. आणि मी तिथं नांदायला गेले तरी बी
आमच्या सासऱ्याला इथून बार्शीला ॲडमिट करण्यात आलं. इथं पण म्हणले पाय तोडावं लागते. ती म्हणली हा दवाखाना चांगला नाही. मग बार्शीत शिफ्ट करण्यात आलं. मग त्यानंतर तिथं पण 2 महिने राहिले, पण शेवटी पाय तोडला. पण 2 ते 2.5 महिने माझ्या नवऱ्याने मला चांगलं सांभाळलं होतं. 2 महिने फक्त. पण तिच्यानंतर त्याची आई घरी आली, पण नवऱ्याच्या पोटात काय आहे मला माहीत नव्हतं. नवरा फक्त मजबुरीनं गप्प बसला होता, की त्याचा काही विलाज नव्हता. माझा बाप हॉस्पिटलला आहे, मग आता आपल्याला हिला काही म्हणता येत नाही. ह्या हिशोबाने ती शांत बसला. पण मला वाटलं त्यांनी लई चांगलं सांभाळलं. सगळ्या दीर सध्या शांत बसला होता. मग नंतर त्या लोकांनी त्यांची दवाखान्यातून सुट्टी झाली तर सासू घरी आली. आता माझं वय होतं 15 ते 16 वर्ष होतं माझं वय. तर मला त्या वयात काही कळत नव्हतं. म्हणजे घरी काही काम केलेलं नव्हतं, लहान वय. मग घरात आता राडा झालेला आहे बघून येणाऱ्या प्रत्येक गावातल्या बायांना म्हणायची, बघा आमची सून, बघा माय आमची सून, घरात कसला राडा केलाय, कसलं घर ठुलंय, नुसतं वदा वदा केलंय. माय आम्ही कुठं पाप केलं तर आम्हाला असली बेकार सून भेटली या, असं म्हणायला लागली. ती ती नवरा बी पुन्हा त्या नवऱ्याचे तर इतके कान भरले बापरे. ती नवरा सध्या मला नीट बोलाना, किती बी काम लावायला, घालून पाडून बोलायला, अवदासा मुरुळे नाचे फलानं पिस्तानं घाण 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 बोलणं चालू झालं त्याचं सध्या. आणि मला सासरे सध्या नीट बोलाना झाले, लय घाण घाण बोलायले. कशी दिसती या, पळपुट तोंडीच हाय, नाचीच हाय, होय गे अवदासा पाणी आण, तुला घर नीट ठेवायचं कळत नव्हतं का, एवढा मोठा हेजडा हाय. लय काय 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 बाबा सांगायला दिवस पुरायचा नाही. एवढं माझे संग लय वाईट घडलेलं आहे, काय सांगू तुम्हाला. लय म्हणजे लय वाईट घडलंय. मला ह्या गोष्टीचं पॉडकास्ट सध्या करायचे कुठंतरी, पण ते योग्य वेळ आल्यावर करायचे. माझी पण कहाणी मला पॉडकास्ट करून व्हायरल करायची. तर असो, त्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय झालं. त्यांना सुट्टी झाली जूनमध्येच झाली पावसाळ्यामध्ये, आणि पंचमी कधी ऑगस्टमध्ये काहीतरी असती. माझे वडील मला न्यायला आले, आई न्यायला आली. म्हणले पाहुण्याला बघाय तरी जाऊ. कशाच काय, मी एवढी वाळूनखट गेलेली, पार मला चला येत नव्हतं. माझी आई तर एवढी रडायली, वडील रडायले. माझ्या आईवडिलाला कुणी जेव म्हणलं नाही, पाणी दिलं नाही. डायरेक्ट कुणीच बोललं नाही. त्यांचे नातेवाईक सध्या बोलणं झाले आणि म्हणले खरंच ही मुलगीच अपशगुनी आहे बाबा, हिच्यामुळंच एवढं झालं. ही माणूस कंटिन्यू दारू पित होता तरी ह्याचा कधी पाय मोडला नाही. आता त्याच्यामुळं मी त्यांच्या मस्तकात बसली आणि त्यांनी मला सोडून द्यायचा निर्णय घेतला. आणि मग नंतर माझे आईवडील मला घेऊन आले पंचमीला इकडं गावाकडं. अपमानित केलं गेलं माझ्या आईवडिलाला. मग मला घेऊन आले माझे आईवडील. मग मी पंचमीला राहिले, 15 दिवस राहिले मी इथंच. मग नंतर नवरा न्यायला आल्यास मग नाही वाटतं नवरा न्यायलाच आला नव्हता, माझ्या लक्षात नाही आहे, आठवण सध्या झाले. माझा भाऊ मला म्हणले आजच्या आजच आणून घाला, नाही तर पुन्हा आणायची नाही, अशी धमकी दिली. मग माझा भाऊ आमुषा होती आणि मी म्हणलं राखी पौर्णिमा झाली, राखी बांधूनच जाते आता भैया. तर भैया म्हणला न गं बाई, आधीच तर ते लोक नांदवायचं नाही म्हणायलेत. मोठा भाऊ म्हणला माझा, म्हणले नग बाबा, ते नांदवायचे नाही तर आधीच तर त्रास द्यायलेत तुला, आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे. म्हणून माझ्या भावाने मला नेऊन घातलं. आमुषा दिवशी अक्षरशः तिथं गेले तर मला कुणी काम सांगाना, मला कुणी बोलाना, नुसतं आदळआपट तसलं बघून माझा भाऊ तिथून निघून गेला मला तिथं सोडून. तशा अवस्थेमध्ये मी इतकी जर रडायला लागले, मला नुसती भीती वाटायला लागली त्या लोकांची. आणि मला संध्याकाळी त्या लोकांनी, आता मला कुणीच बोलाना किंवा मला एक तर समज नव्हती. मग मी रानात जाऊन बसले, तर काय म्हणतात संध्याकाळी मी घरी आले रानात जाऊन. आता मला कोणी बोलाना म्हणून रानात जाऊन बसले. मग घरी आले तर कुठंच गेलतीस म्हणून मला सगळ्या लोकांनी दांडलं. आणि आम्हाला घटस्फोट पाहिजे म्हणून मला एवढा खोऱ्याचा दांडा काढला. एक लाकूड घेऊन आला नवरा, हिचा जीवच घेतो. लय घाण घाण शिव्या दिल्या मला, केसाला धरून ढकलून दिलं मला. ती दीर पण बोलायला मला घाण घाण, लय घाण घाण शिव्या दिले मला. सगळेच पांढऱ्या पायाचे फलाने, मी तर थर कापायला लागले बाबा. तेवढ्यात माझ्या भावाला काय वाटलं की अचानक महागारी आला त्या सरमकुंडी फाट्याहून. मग मला म्हणलं काय झालंय. तर मी म्हणलं भैया मला इथं काय राहायचं नाही, मला हे लोक लय त्रास दिलेत, ह्यांची वागणूक बघून तर मला असं वाटतंय की हे माझा जीव घेतात. म्हणलं मला मारतेत हे लोक. म्हणलं मला लयच भीती वाटायला लागली. कसेच काय. माझा भाऊ म्हणला अगं आता जमत नाही पुष्पा, तुझं लग्न झालंय, एवढा मोठा आपण खर्च केलाय, आपले काय म्हणीन भाऊ की काय म्हणते गावातले, तुला नांदावंच लागन. म्हणला तुला मारून तर काही टाकणार नाहीत आणि आम्ही तसं होऊ देणार नाहीत. म्हणलं आम्ही आहेत तुझ्यासोबत, तू इथंच राहा. म्हणून मला तिथं सोडून गेला. तुला जात जुलूम सहनच करावं लागन. म्हणला आता नाईलाज आहे, तुझं लय वाटोळं झालं. म्हणून माझा भाऊ धाय रडला तिथं. आणि नंतर माझा वनवासच चालू झाला तिथून.
परत मी त्यांच्या इकडं मशनी नसतात ना, तिकडं रोडवर सोयाबीन ही काढलेली करायचे. तर सोयाबीन काढायला गेलं की नवरा म्हणायचा, डोक्यावरच का पदर पडला, डोक्याला कार्पच का नाही तुझ्या, ह्याच्याकडंच का बघितलं, तिकडंच का बघितलं. बापरे. आईला फोन लावायचा म्हणलं तर त्यांच्या हातात मोबाईल असायचा आणि मग मी बोलायचं. एवढा छळ. बाबा बाबा बाबा. आणि पुन्हा तिथून मी आले का तर कार्पच का बांधलं नाही म्हणून नवऱ्याने माझे हात पाय सुजूस तर मला मारलं. मला जेवायचं ते दिलं नाही त्यांनी. आणि उचलती भाकर होती मला. अक्षरशः घराला कुलूप लावून नवरा आणि ती मायलेकरं दोघं सोयाबीन काढत बसले. मी दिवसभर उपाशीच. मला भूक लागलेली, घराला कुलूप लावले, मी खायचं काय. सासरा तर एवढा डेंजर. मग ते घरात होता पाय तुटल्याला, त्याला म्हणजे बसूनच सांभाळायचे ना, पाय तुटला होता म्हणून, त्याचा पाय व्यवस्थित होस तर. तर त्यांनी मला घरी कशी बसली म्हणून पाणी मागितलं, घरात बोलवलं आणि एवढ्या दांड्याने जर माराय चालू केलं, अक्षरशः माझे पूर्ण ह्या मांड्या बिंड्या हात पाय लाल जरत केले. मी जरवारवणी आरडत होते. बापरे, असलं मारित होता अक्षरशः आता अंगाला काटे येतात. एवढं डेंजर मारलं मला. दिवस मावळा ही खरी कहाणी आहे. खूप अवघड गोष्ट आहे. मुलीचा जन्म म्हणजे साधी गोष्ट नाही बाबा, डेंजर गोष्ट आहे. काय सांगावं तुम्हाला, तळमळून सांगायले मी आज एवढं सगळं. का तर मला लय जणांनी प्रश्न विचारले, त्याच्यामुळं सांगायची वेळ आली. नाही तर ही स्टोरी सांगूनच झालेली. पहिलं तो व्हिडिओ मी डिलीट केलाय, व्हायरल झालता, पण मला अक्कल नव्हती, मी डिलीट केला उगस, म्हणून मी परत सांगते. तर लय लय मारलं लय. आणि मला अक्षरशः दिवसभर त्यांनी काहीच खायला प्यायला दिलं नाही. आणि ज्या दिवशी मला मारलं होतं त्या दिवशी माझ्या सासऱ्यानं कपाटातलं माझं जे माझ्या वडिलांनी हुंडा देऊन सोनं केलं, तर नेकलेस, झुमके, चैन, जे मोजक्या मोजक्या वस्तू महागड्या त्यांनी काढून घेतल्या आणि माझ्यावर चोरीचा आळ घातला की हिनं सोनं कुठं हरपिलं. तेवढ्यात माझे वडील आले दिवाळीला न्यायला. आणि त्यांनी दिवाळीच्या जोपर्यंत म्हणजे पंचमीला नेऊन सोडल्यापासून दिवाळीपर्यंत मी तिथंच नांदायला होते. कधी नवऱ्याने धार काढण्यामुळं मारलं, लाता बुक्यानं, रात्री बेरात्री घराबाहेर काढायचा, झिंजाला धरून मारायचा, शारीरिक मानसिक छळ करायचा, वाईट वाईट गोष्टी मायबापापर्यंत पोहोचवायचा. एक दिवशी तर असं केलं त्यांनी, मला म्हणलं धार काढ. मला काही धार येत नाही म्हणलं, बाबा मी काय काढणार नाही. मग घाण घाण शिवीगाळ केली. मग शिवीगाळ केल्यास मी एकतरी शब्द बोलणार ना, बोलले मी. एक शब्द बोलले की मला माझा पसारा धडा धडा इथून बघा त्या लिंबुनीचं झाड दिसते का तिथपर्यंत फेकून दिला. आणि इतका कमरा इतका कट्टा होता, त्या कट्ट्याहून कपाट, फ्रीज, कूलर सगळं धाड 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 फेकून दिलं. आणि भांडे तर पार लिंबूनी पोस्तोर गेलते, नुसता आवाज. आणि ते शेतात राहते, इतकी भीती वाटायली. मी तर म्हणलं मला कधीतरी हे लोक जीव घेतात माझं माझं मी वाचतच नाही असं वाटायचं मला. नुसती घाबरायची. बापरे, मी कसं वनवास काढलाय त्या घरी. माझे ही मायबापच होते जे आज माझ्यासोबत काल बी उभे होते ना आज बी उभे आहेत. मला जरी त्यांचा राग येत असला ना, मनामध्ये लय प्रेम आहे. कारण लोकाचे मायबाप म्हणते लेक दिली त्या दिवशी मेली असती, पण त्यांनी मला वाचवलं ह्या संकटातून. तीच लय मोठी गोष्ट आहे. जळू द्या तसले खाटकं लोक, तसल्याच्या घरी नांदण्यापेक्षा जीव दिलेला बरा. असले बेकार लोक आहेत ते, त्यांच्यापासून मी लांब झाले. हेच माझ्यासाठी महत्त्वाचे, कारण मी जगले, 2 मुलांसाठी जगले. माझ्या वडिलांनी इज्जतीनं दुसरं लग्न करून दिलं नव्हतं का, तर बाबा गाववाले, माझा बाप ईर्ष्यवान इज्जतवान असल्यामुळे ती गोष्ट टाळली गेली. आणि त्यांना वाटलं की मुलं बाळ झाल्यावर नांदवतील, ह्या हिशोबाने मला पाठवत राहिले. पण ती गोष्ट सक्सेस नाही झाली. अक्षरशः त्यांचे संस्कार वाईट होते, ते लोक नीच होते, म्हणून आज माझं आयुष्य त्यांनी रस्त्यावर आणलंय. 2 मुलं सध्या आहेत. अहो माझं जाऊ द्या, माझ्यात तर एवढे हाल केले त्यांनी. मला मी तुम्हाला काय सांगत होते, मला तर कसं सांगावं ते कळलं नाही. ते घराबाहेर पसारा काढल्यानंतर माझ्या बऱ्याच वस्तू फुटल्या तुटल्या. एवढा देव्हारा दिलता सागवानी, त्या देव्हाऱ्याचे तर 1000 तुकडे करून बाहेर फेकून दिले आणि त्याला जाळ लावला. माझ्या डोक्याचे केस, काय केस तर होते मला एवढे उपटिले. आणि तेच केस मी माझ्या आईबापाला दावते म्हणले, ही मला आणि 4 लोकांना मी दावते, ही मारायची पद्धत आहे का म्हणून. त्यानं ते केस माझे जाळून लपवून टाकले का, तर मी घरच्यांना दाखवे. इतका नीच माणूस होता. आणि आईला आणि वडिलाला सांगायचं म्हणलं की बोलू सध्या देत नव्हते. अक्षरशः त्यांच्या हातात फोन असायचा आणि मग मी आई वडिलांना बोलायचे. असा तो नवरा होता हरामखोर. आणि प्रत्येक गोष्ट त्याच्या आईची आणि बापाची ऐकत होता ती. आज सध्या ऐकते. आणि त्यांच्या म्हणण्यावरच त्यांनी दुसरं लग्न केलंय. आणि ह्यानं मला म्हणतात सगळे 2 लेकर होतं कशी नांदली, ही काय अशीच नांदली, मी त्रास काढीत नांदली. आई वडील निहून आणि कधी कधी तर आई वडील म्हणले मला जाऊच नको नांदायला. पण नंतर मीच विचार केला की आता मला लेकरं झालेत, मला जावं लागेल. कहाणी तर खूप मोठी इथंच संपलेली नाहीये, कारण तो तर लग्न झाल्यापासून दिवाळीचा परचाच विषय मी तुम्हाला सांगायला. पण आता एवढ्या व्हिडिओमध्ये पूर्ण काय होणार नाहीये, तरी पण सांगते दिवाळीपर्यंत काय झालं. नंतर माझे वडील आले.
वडील म्हणले, मला चाला येत नव्हतं, लंगत होते, लाल जरच हात पाय सुजलेले होते. मला म्हणले, कुणी मारले तुला एवढं, तुझ्या नवऱ्याने मारले का? मी म्हणलं, इतकं वडिलाच्या गळ्याला पडून रडले, बापरे, अक्षरशः अक्षरशः मला आत्ता सध्या रडायला येतं. एवढं मला माझ्या बापाच्या गळ्याला धरून रडले मी, की म्हणलं मला ह्या माणसाने एवढं मारले, माझं कसं होईन भाऊ, माझं लय वाटोळं झालंय. म्हणलं मला ह्या माणसाने मारले. तर माझा बाप म्हणला, पिशवी भर आणि चल, आणि चल तुझे ते दागिने घाल. म्हणला मी हुंडा दिलाय तुला. तर दागिने मी घरात घालाय गेले तर ते दागिने गायब होते. आणि ह्यांनी मला, माझ्या वडिलाला सांगितलं की तुमची पोरगी, तिला दिमाग नाही, तिला अक्कल नाही, ती लईच मूर्ख आहे, म्हणजे ती पागल आहे म्हणले, तिच्या डोसक्यात फॅट आहे, तिला आवरा आणि तुमच्या घरी नेऊन तिला सांभाळा म्हणले. तिनं तुमच्याच पुरीनं सोनं हरपिलंय आणि आम्हाला म्हणायली की कपाटात होतं. तिनंच हरपिलंय, आम्हाला कुठं आहे ती माहीत नाही. म्हणून ह्या लोकांनी त्याच टायमाला प्लॅनिंगनं सोनं काढून घेतलं, का तर मला सोडून द्यायचा ह्यांचा पक्का विचार झाला होता. पण दिवाळीला गेले तरी वापस आले मी. हे न्यायला नाहीत आले लोक. मी बळबळ गेले तिथं. बळबळ गेल्याच्या नंतर मला एक फोन सध्या केला नव्हता. मग तेवढं होऊन सध्या मी नांदाय गेले, कुठली कारवाई केली नव्हती, काहीच केलं नव्हतं. सोनं पण मला तेव्हा जे घेतलं ना माझं सोनं, माझ्या बापाने हुंडा दिलता, तेवढ्या ह्याच्यावरच त्यांनी सोनं केलं. आणि ते सोनं मला अजूनही दिलं नाही. पायात चैन होतं, चैन सध्या माझं मारू मारू काढून घेतलंय त्या नीच नवरा म्हणणाऱ्याने. पब्लिक, तुम्हाला माहीत नाही माझ्यासोबत किती हाल हापिष्टा झाल्यात माझ्या, म्हणून आज मी माहेरात आहे. काही लोकांना वाटते व्हिडिओमुळे नांदली नाही, काय 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 वाटते, मी आज माझी अवस्था बदलली, माझं सगळं सगळं मी सगळं चेंज केलंय, वागणं बोलणं सगळं. त्याच्यामुळे मी एक साधी सरळ सर्वसामान्य मुलगी होती, जी की मला वाचता लिहिता व्यवस्थित येत नव्हतं, पण परिस्थितीनं मला एवढं बदललंय, अंधार पडायला लागलाय. कहाणी अजून माझी संपलेली नाही आहे, खूप मोठी कहाणी, मला पूर्ण कहाणी सांगायची. त्यामुळे अगोदर सगळे चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला जाणूनच घ्यायचं आहे ना, तर घ्या जाणून. संक्रांतीच्या दिवाळीच्या नंतर त्यांनी बोलवलं नव्हतं, तरी सध्या मी नांदायला गेले. आणि तेव्हा सध्या मला कुणी बोलत नव्हतं, किंवा घरात काय करावं. आता नवीन घरात आपण ज्या ठिकाणी सासरवास असते, ज्यावेळी माझ्या महिला भगिनी व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे की आपण नवीन सासरी गेलो आणि जिथं सासरवास, आता तर सासरवास नाही सध्याच्या काळात, पण घरी सासरवासाच्या ठिकाणी कसं फील होते, सासूनं नाही बोलल्यावर, नाही काम सांगितल्यावर, काय भाजी करायची, काय भाकरी करायची, त्या टाईपमध्ये सासूनं जाच करायला चालू केला. भाजी चांगली केली लपवून ठेवणं, मटणाची भाजी केली लपवून ठेवणं, अंड्याची भाजी केली लपवून ठेवणं, त्यांच्या मनावर मला किती खायला द्यायचं आणि किती नाही, अशी अवस्था होती माझी. त्यानंतर मला 1-2 महिने माझे हाल अपिष्टेत. सासूनं कित्येक वेळेस मारलं, का मारलं, कशामुळे, मला तेच ते सांगायचं आहे तुम्हाला. आणि 2 महिने दिवाळीच्या नंतर संक्रांत येईपर्यंत मी प्रेग्नेंट होते पोरीच्या टायमाला. आणि त्यानंतरची कहाणी बघण्यासाठी पुढं काय झालं ते हे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते. कारण हे बघू शकताय की माझ्या चेहऱ्यावर अंधार आलाय ना, तर लाईट नाही, असं आमचं रानात घर आहे, खूप अंधार पडलाय. तर काय वाटते तुम्हाला, एवढा छळ माझा झालाच असेल का? हे गोष्ट खरी आहे आणि सत्य आहे. माझ्या बोलण्यातून तरी तुम्हाला विश्वास बसेल ह्याची खात्री करते. आणि प्रत्येक मुलींनी विचार करून लग्न करा लग्न करताना, कारण माझ्यासारखं वाटोळ होऊ नये. लोक फसवतात, लोक गंडवतात, लोकांना घेणं देणं नाही. त्यांची डाळ शिजली की पुन्हा ते लोक आपले स्वार होते. त्यामुळे विचार करा आणि मगच निर्णय घ्या, नाहीतर नाही लग्न केलेलं चांगलं आहे. आयुष्याची बरबादी आहे, बाकी काय नाही. जशी मी आज बरबाद झाले, सासरकडून झालाय माझा असा छळ. चला, काळजी घ्या. आणि मी लाईव्हला येणार आहे 8 वाजता, तर माझं लाईव्हला या. आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा.